तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभाग भरती चौकीदार 2026 गट ड याचा जो आज झालेला दिनांक पेपर आहे 1 ऑगस्ट 2026 रोजी. तर आजच्या या पेपरमध्ये जेवढे काही शिफ्ट 1 आणि 2 मध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत त्याचे आपण इथे एक्सप्लेनेशन बघणार आहेत. आणि मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा की आजच्या या व्हिडिओमध्ये जे काही मी प्रश्न घेतलेले आहेत त्याचे तुमचे किती बरोबर आलेले आहेत, म्हणजे आपण त्याची मेरिट लिस्ट काढूयात. तर आपण प्रश्न बघूयात. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, बंदीपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर बंदीपूर राष्ट्रीय उद्यान हे कर्नाटक येथे आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, न्यूट्रॉनचा शोध कोणी लावलेला आहे? तर जेम्स चॅडविक याने न्यूट्रॉनचा शोध लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, अमरचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? तर अमर याचा जो विरुद्धार्थी शब्द आहे तो मृत्यू आहे. तसे अमरचे अनेक विरुद्धार्थी शब्द आहेत, पण जे आपल्याला एक्झाममध्ये म्हणजे म्हणतात ना की जे ऑप्शन आलते त्यातनं मृत्यू हे याचं बरोबर उत्तर आहे. तर असे जे मी आजचे जे 1 ऑगस्ट 2026 जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये मी कव्हर केलेले आहे. याचा आपला भाग 2 सुद्धा येणार आहे, तो देखील तुम्ही उद्या नाही तर रात्रीपर्यंत येऊन जाईन, ते बघून घ्या. आता आपण काही पुढचे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते बघूयात. प्रश्न क्रमांक 5 आहे, अंतराळ जाणारी पहिली महिला कोण होत्या? तर कल्पना चावला या अंतराळ जाणाऱ्यातले पहिली महिला होत्या. प्रश्न क्रमांक 6 आहे, यथोपूर्वचा मराठी अर्थ काय आहे? तर यथोपूर्वचा जो मराठी अर्थ आहे तो यापूर्वी हे याचं योग्य उत्तर आहे. मी तुम्हाला हेही सांगते की यथोपूर्वचा अजून दुसरे अर्थ होतात, म्हणजे त्याचा मराठी अर्थ, पण ते ऑप्शनमध्ये जे दिलं तर ते हे यापूर्वी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, 1857चं नेतृत्व कोणी केलेलं होतं? तर नानासाहेब पेशवे यांनी केलेलं होतं. प्रश्न क्रमांक 8 आहे, स्त्री पुरुष तुलना ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर स्त्री पुरुष तुलना ग्रंथ हा ताराबाई शिंदे आहे. आता तुम्हाला इथं आदिवासी विकास भरती होती बरोबर, तुम्हाला हाही प्रश्न विचारण्यात आला असता की ताराबाई शिंदे या मूळच्या कुठल्या आहेत? तर ह्या आदिवासी विभागातीलच आहेत. प्रश्न क्रमांक 9 आहे, मयूर सिंहासन कोणी बनवलं होतं? तर मयूर सिंहासन हे शहाजहान याने बनवलेलं होतं. प्रश्न क्रमांक 10 आहे, कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर भालचंद्र नेमाडे हे कोसला या कादंबरीचे लेखक आहे. तुम्हाला इथे वाटत असेल की काही काही प्रश्न रिपीट झालेले, पण हे प्रश्न मी रिपीट केलेले नाही आहे, हे तुम्हाला आदिवासी विकास शिफ्ट वाईज रिपीट झालेले आहेत. त्यामुळे मी म्हणत होते की आत्तापर्यंत जेवढे प्रश्न झालेले होते ते एकदा नीट बघा, कारण की तुम्हाला यानंतरचे ज्या काही शिफ्ट झाले त्याच्यामध्ये ते काही रिपीटेड प्रश्न आलेले आहेत. जाऊ द्या, आपण आता पहिले प्रश्न बघूयात. तर प्रश्न क्रमांक 11 आहे, हृदय प्रत्यारोपण पहिल्यांदा कोणत्या वर्षी झालं? तर 1937ला हृदय प्रत्यारोपण पहिल्यांदा झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, महिला IPL मध्ये ऑरेंज कॅप कोणाला मिळाली होती? तर एलिस पेरीला महिला या IPL मध्ये ऑरेंज कॅप मिळालेली होती. आणि जर तुम्हाला विचारलं एलिस पेरी या कुठलच्या आहेत, तर या मूळच्या ऑस्ट्रेलियाच्या आहेत. आता पुढचा 13वा जो प्रश्न आहे ते बघूया. तर देवनागरी लिपी कोणतं विधान बरोबर आहे? तर यामध्ये ते 2-3 काही विधान दिलते, पण त्यातील हे डावीकडून उजवीकडे हे देवनागरी लिपी आपण अशा प्रकारे लिहितो, हे यातील विधान बरोबर आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 14 बघूया, एक्सलेरी मराठी अर्थ काय? तर इथे AXILLARY अशी ही स्पेलिंग होती. तर एक्सेलरीचा जर आपल्याला मराठीमध्ये अर्थ सांगायचा होता तर काखेतील किंवा बगलेतील हा याचा योग्य उत्तर होतं. इथे प्रिंटिंग मिस्टेक झालेली होती. प्रश्न क्रमांक 15 आहे, यथोपूर्वचा मराठी अर्थ काय? तर यापूर्वी, आधी सांगितल्याप्रमाणे किंवा पूर्वीसारखा. हे तुम्हाला मी वारंवार सांगते की तुम्हाला वाटत असेल की मी रिपीट केले, पण मी हे प्रश्न रिपीट केलेले नाही आहे. आदिवासी विकास विभाग भरतीमध्ये आज 1 ऑगस्ट 2026 रोजी गट ड ची जी एक्झाम झाली ती शिफ्ट वाईज 1 आणि 2 मध्ये हेच प्रश्न जे तुम्हाला 28, 29, 30 मधले काही रिपीटेड प्रश्न ॲज इट इज आलेले आहेत, त्याच्यामुळेच सांगत होते की व्हिडिओ हे शेवटपर्यंत बघा, याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. आता मी याचा भाग 2 उद्या नाही तर आज रात्री तुम्हाला अपलोड करेल, तो जाऊन बघा, कारण की हे जे प्रश्न आहेत हे तुम्हाला इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी फार महत्त्वाचे ठरणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही आवडलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.